काय म्हणता मित्रांनो, माझ्या इन्स्टा फॅमचे मनापासून आभार. आज आपण 500चा टप्पा गाठला आणि हे सगळं तुमच्या प्रेमामुळे शक्य झालं आहे. तुमचे लाईक्स, कमेंट्स, सपोर्ट सगळं माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे बघा. अशीच साथ आणि प्रेम देत राहा. आपण अजून खूप पुढे जायचंय. खूप खूप धन्यवाद बघा. याच खुशीमध्ये ना मस्तपैकी गावाकडच्या स्टाईलमध्ये मुगाची डाळ बनवली. आता जेवायची तर आपल्याला आहे. चपात्याही बनलेले होते. शेटला वरून उतरवलं आणि आम्ही आलो बघा जेवणासाठी. आज बाहेर बसतोय कारण वातावरण एकदम मस्त आणि थंडगार वारं सुटलं होतं. एकदम गप्पे वगैरे मारले, जेवण वगैरे झाले, झोपही झाली होती, सगळं झालं, अभ्यासही झाला होता. आता बाहेर होती महत्त्वाचं काम म्हणजे जिम. फिटनेस इंजिनमध्ये पुन्हा आपलं स्वागत. इथं आलं ना खूप मजा येते बघा, एकदम स्ट्रेंथ येतो. आणि याला काय वस पडलं नाही पडला होता, यालाच ठाऊक काय झालं तर गेला. जय बजरंगबली की म्हणून वॉर्मअपला सुरुवात केली. आज आपल्याला चेस्ट आणि ट्रायसेप्स ट्रेन करायचे आहेत. मागच्या वेळेस आपण बार यूज केला होता पण ह्यावेळेस आपण डंबलनं सुरुवात करू असं ठरवून लागलो. आधी बघितलं पोजिंग वगैरे करून व्यवस्थित जाते की नाही आणि घेतले डायरेक्ट 15 किलोचे. व्यवस्थित पद्धतीने एकदम सेट्स मारले सगळे. वर्कआउटही पूर्ण झाला होता. आता मला निघूया, पण अक्षयचा वर्कआउट बाकी होता म्हणून बसलो आणि व्हिडिओ टाकला अपलोडला, कारण वायफाय इथं फुल असतो. जिजा नाक्याला बाय. आणि आम्ही आलो थोडं बघा केळी घेण्यासाठी. केळी वगैरे घेतलं, स्टॉक भरला. रूमवरून आपलं फेवरेट ओट्स मिल बनवली. सांगतो तुम्हाला की फॉलो करा आम्हाला. आणि उद्या सुट्टी आहे आम्हाला म्हणून सर्वांनी कॉन्ट्री काढून व्यवस्थित अर्धा किलो पनीर आणलं. पनीर घेतलं भाजण्यासाठी. आज पनीर मी नाही, आमची शेड बनवणार आहेत, म्हणजे तेच म्हणजे अक्षय शेठ बघा. आपल्या अक्षयच्या हाताला चव म्हणजे कसं एक नंबर असते. म्हणून काय आज म्हणलं अक्षय शेठ भाऊ तुम्ही बनवा. आधी पनीर सगळं भाजून वगैरे घेतलो मी. आता आपल्या भाऊन लागली तयारीला भाजीच्या. आपण म्हटलं जाऊन बसूया, डायरेक्ट जेवायला बसूत आपण. पनीरचा टेस्ट आणि स्मेल एक नंबरच होती. आता म्हटलं जेवण करूया आपण. तुम्हाला भेटतो उद्या मी. मला फॉलो तर करून घ्या. बाय.